कैरी घालून मस्त खट्ट-मिठ्ठ पाणी तयार झालेलं आहे. काय ते पुढे बघा. आणि आमची तयारी झालेली आहे होळीला जायची. आणि हे बघा आमची धुलीवंदन रात्री 12 वाजता. तर मी किशोरी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि होळी स्पेशल हा व्लॉग असणार आहे. तर इथे बघा पुरणपोळ्या बनवायची सगळ्यांची काल घाई होती. सगळ्या ताईंचे दुपारपासूनच लगबग चालू झालेली असेल. तर माझीसुद्धा मी 1-1:30लाच दुपारी पोळ्या करून घेतलेल्या. आणि कारण की महाराजांची सेवासुद्धा चालू आहे. तर त्यामुळे आणि खरंच महाराजांनी खूप मस्त पद्धतीने माझ्याकडनं सगळं करून घेतलं. तर इथे टम्म फुगणाऱ्या पोळ्या असतात आपल्या नेहमीच्या सारख्याच. आणि छानपैकी साजूक तूप लावून भरपूर अशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कटाची आमटीसुद्धा बनवून घेतलेली होती. हे बघा इथे पोळ्यासुद्धा रेडी आहेत. आणायचे ना कैऱ्या पण होत्या. तर म्हटलं खरमट्या नेहमीच बनवते, पण पाणीपुरीचं पाणी म्हटलं कैरीचं बनवायचं. ह्यावेळेस ती रेसिपी नक्की बनवायची. कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि स्पेशली दर्शनाताईंनी कैऱ्या दिलेल्या. तर म्हटलं कैरी घालून आज पाणीपुरीचा खट्टा-मिठ्ठा पाणी बनवायचा. तर इथे पाहू शकता मस्त अशा कैरी कापून स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत. आणि बी आहे ना त्यातली ती कोय असते ती काढून टाकलेली आहे. आणि हे बघा असे स्लाईस करून मिक्सरला छान फिरवून घेतलेले आहेत. बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि कालचा दिवस धावपळीचा जरी असला ना तरी खूप छान होता. मस्त आणि भारी टेस्टी पाणीपुरी झालेली. तर हे बघा मस्त असं पाणी तयार झालेलं आहे. किती पातळ जाडा पाहिजे ते आपल्यावर असतं. आणि त्यामध्ये मग चाट मसाला त्यामध्ये सगळंच येतं ना, म्हणून मग तो घातला. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. छान ढवळून घेतलेलं आहे. आणि मिक्सरच्या भांड्याला राहिलेलं त्यातच पाणी घातलं आणि ते सुद्धा ओतून मग पातळ करून घेतलं. आणि मग ही रात्रीची तयारी होळीवर पूजेला जाण्याची. तर आरतीचं ताट वगैरे तयार करून घेतलं. आणि ह्या आमच्या सगळ्या मैत्रिणी ताई त्या होत्या. तर सणांचं सुद्धा एक विशेष महत्त्व असतं. चांगुलपणाचा वाईटावर विजय असतो. प्रेम, एकता व बंधुता वाढवणे. आणि तिथे आपण सगळं काही विसरून बघणं एकत्र सगळेजण जमतो, छान पूजा अर्चा करतो. सगळ्यांना खूप छान मनाला एक शांती मिळते. आणि म्हणून तर आपण सगळे सण अगदी आनंदाने आणि खूप प्रसन्नतेने साजरे करत असतो. सगळ्यांची पूजा करून झाल्यानंतर मग होळी लावण्यात येते. आणि होळी लावल्यानंतर मग सगळ्या लेडीज ज्या असतात ना त्या होळीभोवती पाणी ओतत थोडं असं राऊंड मारत असतात. कोणी 1 मारतं, कोणी 5 मारतं. आणि त्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे झालं. एकमेकींना हळद कुंकू लावून घेतलं, फोटोशूट केला. अशा प्रकारे आमचं होळीचं सेलिब्रेशन झालेलं होतं. आणि हा बघा पौर्णिमेचा चंद्र आणि एवढी सगळी आमची परांजपेनगरची एरिया सगळेजण जमलेले. आणि आम्ही रात्री 12 वाजता धुलीवंदन खेळलो आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी धन्यवाद.